अपन देंगे, 2 ही गज का पन देंगे। इसलिए ये कहता हूँ खूब सोच ले दिल में, क्यों फंसाए बैठा है जान अपनी मुश्किल में। जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आता आपण चाललेलो आहे रत्नागिरीच्या मेन सिटीमध्ये। तिथे आपल्याला शो करायचे आहेत आणि हा सिंगर जो मिळाला होता तो पण तिथेच मिळाला होता। दाखवतो पूर्ण। रात्री 10 वाजता आपण रत्नागिरी पाशी हातखंबा चौकात पोहोचलोय। तिथे हॉटेलमध्ये मस्त जेवण वगैरे केले। रात्री लेट झाल्यामुळे आपल्याला रत्नागिरीला लॉजिंग मिळाली नाही। आज पण आपले लॉजिंग आहे रस्त्यावरतीच। रस्त्यावर मस्त झोपायचं, गार हवा, रत्नागिरीची मस्त मजा घेऊया कोकणाची आणि मस्त रात्री इथे झोपूया। आता डायरेक्ट सकाळी उठूयात। सकाळची सुरुवात आपली झालेली आहे आणि मुसळधार पाऊस चालू आहे रत्नागिरीमध्ये। काय मस्त मोसम झालेला आहे, मस्त ऊन आहे पण पावसामुळे काहीच कळत नाही। फुल जोरदार पाऊस, सकाळ सकाळ एकदम जोरदार पाऊस चालू झाला होता आणि पोटामध्ये भूक बेजार होती आपल्या। त्याच्यामुळे नाश्त्याची सोय करायसाठी निघलो होतो गावामध्ये। पण इथे महाराजांचं 1 नंबर स्मारक बनवलेलं आहे रत्नागिरीमध्ये। किती मस्त स्मारक बनवलंय बघा ना। पुढच्या चौकामध्ये लगेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण स्मारक होता। दोन्ही महापुरुषांना वंदन करून आपण जाऊया पुढे नाश्ता बघण्यासाठी। 2-3 न्यूज बघितल्या होत्या मागे की कायऱ्या तोडली की कोकणातील लोक मारतात, पण आम्ही तर भरपूर कायऱ्या तोडल्या, भरपूर काजू तोडले। आम्हाला कोणीच काय बोललं नाही। कोकणातील लोक खूप भारी आहे, फक्त त्यांना मागून घ्यायचं। असं चोरलं तर ते आपल्याला चोप देणारच। कोकणात आले म्हणल्यावर आपण फिश मार्केटमध्ये जायलाच पाहिजे, म्हणून फिश वगैरे बघितलेत। आता चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो सिंगर भेटलेला रात्री आपल्याला। काय मस्त त्यांनी कव्वाली गायली बघा एकदा। हो या आवा सबको लौट जाना है, सबको लौट जाना है, मुट्ठी बांध के आने वाले बांध के आने वाले हाथ पसारे जाएगा। ओ गफलत के नींद में सोने